नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठीच्या अनेक म्हणी, हिंदीतल्या अनेक म्हणी मी माझ्या बोलण्यातून सातत्याने सांगत असतो, समजावत असतो. अशीच एक उक्ती मराठीमध्ये फार अप्रतिम आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. म्हणजे एखादी गोष्ट लोकांना सांगायची, शहाणपण म्हणून सांगायची, ज्ञान पाजळायचं आणि त्याचा अवलंब आपल्या आयुष्यात करायचा नाही, आपल्या वागण्या बोलण्यात करायचा नाही, या अर्थाने ही उक्ती आहे. लोकांना तू कुठे चुकतोयस हे मोठं कौतुकाने सांगायचं, पण तशीच्या तशी चूक आपण करायची असं जेव्हा करतो एखादा माणूस, तेव्हा ही येते की लोका सांगे ब्रह्मज्ञान. आज हा विषय मी शरद पवारांसाठी वापरणार आहे. आपण बुजुर्ग आहोत, राजकारणातले सर्वात जुने मुरलेले मुरब्बी वगैरे आहोत, आणि म्हणून सगळ्या जगाला आपण पांडित्य शिकवलं पाहिजे असली खाज शरद पवारांना खूप आहे. तुम्हाला आठवत असेल, मी त्याच्यावर वारंवार बोलतो की 2013 मध्ये जेव्हा भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं होतं आणि साधारण 7-8 महिने आधीपासून नरेंद्र मोदी देशव्यापी प्रचाराच्या मोहिमेला लागले होते, तेव्हा असंच पांडित्य शरद पवारांनी मोदींना सुद्धा सांगितलं होतं की आपण राजकारणात असलो तरी आपण क्रीडा क्षेत्रामध्ये आहोत आणि लंबी रेस ज्याला खेळायची आहे, खूप दूर मॅरेथॉन धावायची आहे, त्याला आपली ऊर्जा सांभाळून सांभाळून वापरावी लागते. सुरुवातीपासून वेगवान दौडत सुटला तर शेवटच्या टप्प्यासाठी त्याच्याकडे ऊर्जा उरत नाही आणि तो थकून दमून जाऊन कोलमडून पडतो वगैरे वगैरे असलं पांडित्य न विचारलेलं असताना सुद्धा शरद पवारांनी नरेंद्र मोदींना सांगितलं होतं. आणि हे माझ्या लक्षात एवढ्यासाठी राहिलंय की तेव्हा मी त्यावर लेख लिहिला होता, ब्लॉग लिहिला होता की पांडित्य तुम्ही नरेंद्र मोदींना सांगता, त्यामध्ये 100% सत्य आहे की दूरची दौड असेल तर ऊर्जा राखून राखून टप्प्याटप्प्याने संथ गतीने सुरुवात करत शेवटच्या टप्प्यामध्ये वेळ घ्यायचा असतो. पण घाई केली की धावपटू शर्यत जिंकू शकत नाही, पण कोसळून पडण्याची मात्र खात्री देता येते. हे शरद पवार 100% बरोबर बोलतायत, पण ते चुकीच्या माणसाबद्दल बोलतायत असं मी त्या लेखात म्हटलेलं होतं. आणि शरद पवार बरोबर बोलत असतील पण चुकीच्या माणसाबद्दल बोलत असतील तर शरद पवार कोणाबद्दल योग्य बोलतायत असाही प्रश्न विचारून मी त्याचं उत्तर दिलं होतं की हा शरद पवारांचा स्वतःविषयीचा अनुभव आहे. कोवळ्या वयामध्ये 38व्या वर्षी आपल्या वडीलधारे असलेल्या वसंतदादा पाटलांची घातपात करून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले शरद पवार पुढच्या 50 वर्षात पंतप्रधान पदाची स्वप्न बघत राहिले, पण त्यांना तिथे पोहोचता आलं नाही, ना त्या शर्यतीत भाग घेता आला. 1991 साली जेव्हा राजीव गांधींची आकस्मिक हत्या झाली, घातपात झाला, तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे चौथ्यांदा मुख्यमंत्री का तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते आणि ते पंतप्रधान व्हायला निघालेले होते. पण नरसिंहराव यांच्यासारख्या वयोवृद्धाकडून शरद पवारांचा पराभव झाला आणि 91 पासून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले शरद पवार हे आज तागायत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सुद्धा येऊ शकले नाहीत. कारण ज्या वेळेला नरसिंहराव गेले, सीताराम केसरी गेले आणि काँग्रेसमध्ये शरद पवारांनी इतका दुसरा कोणी बुजुर्ग नेता उरला नाही, अशा वेळेला शरद पवार जो आटापिटा करत लवकर दौडत सुटले आणि सोनिया गांधींना शह द्यायला गेले, त्यामुळे त्यांना पक्षातून हाकलण्याची पाळी आली आणि शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात राहिले तरी एक प्रादेशिक पक्षाचा नेता बनून राहिले. त्यामुळे लोकांना पांडित्य शिकवायचं, नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची लंबी रेस दौडायची असेल
तर काय काय करावं हे पांडित्य ज्ञान पाजळत होते शरद पवार, पण ते स्वतःच्या आयुष्यात त्यांना कधी राबवता आलं नाही. अगदी आत्ता घ्या 2019 2014 मध्ये त्याच शरद पवारांनी घाई गर्दी करून विधानसभेचे निकाल लागण्यापूर्वी एकतर्फी भाजपने न मागितलेला पाठिंबा जारी करून टाकला. भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंबा जाहीर केला. याला उतावळेपणा म्हणतात. निकाल पूर्ण झाले नाहीत तरीही शरद पवारांनी उतावळेपणा केला होता. याला म्हणतात लोकासांगे ब्रह्मज्ञान. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत अर्ध्या चड्डीच्या हाती कारभार देणार का असा सवाल 14 मध्ये शरद पवार करत होते आणि विधानसभेचे निकाल पूर्ण होण्यापूर्वीच शरद पवारांनी भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला. अर्थात तो त्यांच्या खेळीचा भाग आहे, नंतर सांगितलं गेलं, ते बाजूला ठेवा. मुद्दा असा आहे की निकाल पण पूर्ण झाले नाहीत तर शरद पवारांनी उतावळेपणा करण्याची गरज होती का? आपली ऊर्जा राखून ठेवावी. शरद पवार आपण क्रीडा क्षेत्रातले आहोत म्हणून नरेंद्र मोदींना ज्ञान पाजळत होते, पण त्याच खेळापैकी एक असलेल्या क्रिकेटचं ऑल इंडिया संस्था आहे BCCI, त्याचे सुद्धा शरद पवार अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं अध्यक्षपद शरद पवारांनी भूषवलेलं आहे. ते शरद पवार क्रिकेटचे अध्यक्ष झाले तरी त्यांना क्रिकेट कधी कळलं नाही आणि ते कळलं असतं तर ते त्यांनी राजकारणात वापरलं असतं. क्रिकेटच्या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत कसल्याही निष्कर्षाप्रत यायचं नसतं. हे जर शरद पवार क्रिकेटचे अध्यक्ष असताना समजले असते तर 2014 मध्ये परस्पर भाजपला न मागितलेला पाठिंबा देण्याचा उतावळेपणा त्यांनी केला नसता. आणि ते शरद पवार मोदींना ज्ञान पाजळून सांगतात की शेवटच्या क्षणापर्यंत ऊर्जा राहिली पाहिजे म्हणून वेगाने धावत सुटू नये म्हणून आपणच सतत धावत सुटलेले, तेवढ्यावर भागत नाही. 2019 मध्ये त्याच शरद पवारांनी भाजपला सत्तेबाहेर बसवण्यासाठी शिवसेना भाजप युती फोडली. उद्धव ठाकरेंना आम्हीच दाखवलं मुख्यमंत्री पदाचं आणि महाविकास आघाडीचा घाट घातला. 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा असा सत्यानाश केला की आपण नाकर्ता निकामी निष्क्रिय मुख्यमंत्री आणून महाराष्ट्राच्या सत्तेवर बसवला जो मंत्रालयात कडेही फिरकत नव्हता. ही कबुली शरद पवारांना आपल्या आत्मचरित्रातून द्यावी लागली. यापेक्षा उतावळेपणा काय असतो? उतावळेपणा करू नये म्हणून नरेंद्र मोदींना ज्ञान पाजायचं आणि आपण सत्तेसाठी कुठेही कसलाही उतावळेपणा करायचा, हा शरद पवारांचा स्वभाव राहिलेला आहे. आणि त्यामुळे ज्ञान पाजळायचं. खेड्यातल्या शेतकऱ्यांपासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत प्रत्येकाला मागितलेलं शहाणपण शिकवणं हा शरद पवारांचा रिकामपणाचा छंद झालेला आहे. सत्तेत नसले की ते मिळेल त्याला शहाणपण शिकवतात. आणि म्हणून हा विषय मी आज मुद्दाम घेतलाय. मराठी पत्रकारितेमध्ये शरद पवार शिंकले तरी त्यामागे सुद्धा मुरब्बीपणा आणि काहीतरी गेम असतो. हे जे काय थोतांड उभं केलं होतं त्यात शरद पवार स्वतःच फसलेले आहेत. कारण त्यांना आता असं वाटायला लागलं की आपण पण जरांगे पाटील किंवा संजय राऊत किंवा यांच्यासारखा काहीतरी खोडेपणा केला तरी आपल्याला फिकीर नाही. पत्रकार आपल्या त्या खोडेपणातही एक गनिमी काबा शोधून काढतील. आणि म्हणून आज हा विषय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव झाल्यानंतर त्यांच्या मुरब्बीपणाचं पोस्टमार्टम करणं मला अगत्याचं वाटलं. शरद पवार हा मी नेहमी सांगतो की मराठी माध्यमांनी उभा केलेला एक बागुलबू आहे. शरद पवार हे कधीही जाणता नेता नव्हते, कधीही मुरब्बी नेता नव्हते, कधीही तेल लावलेला पहलवान नव्हते. अत्यंत महत्वाच्या क्षणी पोरकटपणा करणं ही शरद पवारांची फितरत राहिलेली आहे, स्वभाव राहिलेला आहे.
आणि म्हणून आज महाराष्ट्राचा निकाल लागल्यानंतर शरद पवारच जे ज्ञान पाजळतात, किंबहुना शरद पवारांचं ते एक वाक्य जे गेले 20, 25, 30 वर्ष मराठी माध्यमांनी शिरोधार्य धरलेलं आहे. पवार साहेब म्हणाले होते, पवार साहेब म्हणतात, तेच वाक्य घेऊन हा व्हिडिओ करतोय मी. शरद पवारांचं तेच वाक्य जे आहे, जे मराठी माध्यमांनी कायम उदो उदो करून मांडलेलं आहे, त्याच हत्यार बनवून, त्याच शस्त्र बनवून मी शरद पवारांच्या राजकीय वर्तनाचं पोस्टमार्टेम करतोय. काय आहे मित्रांनो, शरद पवार म्हणतात की भाकरी का करपली, परतली नाही म्हणून, असं कधीतरी ते बोलले होते. त्याचं इतकं गुळगुळीत गुळगुळीत गुळगुळीत, आता पवार साहेब भाकरी फिरवणार, आता पवार साहेब भाकरी फिरवणार. हे गेल्या 20, 25 वर्षामध्ये इतका वेळ कुठून ना कुठून आणून पवारांच्या आरत्या केल्या गेल्या. आज त्याच पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाकरी नुसती करपलेली नाही, जळून खाक झाली आहे. आणि ती जळून खाक होण्याचं कारण अजितदादा पवार नावाचा तवा आहे. अजितदादा नावाचा तवा, त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस नावाची आग, अशा आगीवर आणि अशा लाल लाल बुंद झालेल्या तव्यावर भाकरी टाकली की लगेच परतायला हवी, नाहीतर ती जळून खाक होते, राख होते. एवढंही ज्या शरद पवारांना कळलं नाही, ते जाणता नेता म्हणून त्यांची रोज रोज कौतुक चालतात. पवार साहेब भाकरी परतणार, पवार साहेब भाकरी परतणार का, फिरवणार का, पवार साहेबांनी भाकरी फिरवली, हे शब्द गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही किती वेळ ऐकलेत ते आठवा. आणि मग असा प्रश्न पत्रकारांना पडला पाहिजे की बाबा, तो तवा सुद्धा सांगतोय, अजितदादा नावाचा तवा. मी हे मुद्दाम सांगतोय तुम्हाला, अजितदादा नावाचा तवा इतका तापला, इतका तापला, लालबुंद झाला की त्याने पवारांची भाकरी उचलून बाहेर फेकून दिली तव्याच्या. की बाबा, आता ती भाकरी जळते, याची दुर्गंधी मला सुद्धा सहन होत नाही, असं सांगायची वेळ अजितदादा नावाच्या तव्यावर सुद्धा आली. आणि त्यामुळे 2 जुलै 2023 रोजी, अवघ्या 1.5 वर्षापूर्वी, अजितदादांनी पवारांचे आजवरचे अनेक निष्ठावंत सोबत घेऊन बंड पुकारलं, काकांचं नेतृत्व झुगारलं आणि अख्खा काकांचा पक्ष आणि त्यांचे आमदार घेऊन अजितदादांनी वेगळी चूल मांडली. कारण काकांच्या चुलीवर राहणं म्हणजे आपल्याला तापून 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 लाल करून घ्यायचं, आणि मग तो लापलेला तवा, लोहार काम तुम्ही बघितलं असेल, लोहार काम असतं ते, लोहार काम जिथे चालतं तुम्ही बघितलं असेल, तर ते लाल लाल बुंद करतात आणि मग त्याच्यावर घड घालून त्या तापलेल्या लाल लाल लोखंडाला एक आकार दिला जातो. पण पवार साहेबांचं अजब लोहार काम असतं, ते तवा तापवतात आणि त्याच्यावर त्याला कुठलाही आकार न देता परत एकदा तो पाण्याच्या त्या काय त्या ह्याच्यामध्ये गंगाळ्यामध्ये टाकून देतात, पिंपामध्ये टाकून देतात, की तापलेलं लोखंड असतं ते गार व्हावं, पण त्याच्या आधी त्याला आकार द्यायचा असतो. अजितदादांनी आपण पक्ष सोडताना किती वेळाला कोणाकोणाशी काय काय बोलणी केली, आणि ऐन वेळेला शरद पवार साहेबांनी, काकांनी माघार घेतली, हे सांगून झालेलं आहे. पण तुम्ही ते समजून घ्यायचं असेल तर लोहार काम समजून घ्या. लोहार जसा ते लोखंड अक्षरशः रणरणत्या तापलेल्या त्या निखाऱ्यांवर ठेवतो, आणि लोखंड तापून तापून लाल बुंद झालं की त्याला द्यायचा तो आकार घड घालून घालून दिला जातो. पण पवार साहेब, अजितदादा असो
ना कोण तो प्रफुल्ल पटेल असो, अशा अनेक नेत्यांना परत परत त्या रणरणत्या चुलीमध्ये टाकायचे, निखाऱ्यामध्ये टाकायचे आणि लोखंड लाल लाल बुंद तापवून घ्यायचे आणि मग त्याला आकार द्यायची वेळ आली की चिमट्याने ते लोखंड तापलेलं उचलायचं आणि मग सांगायचे की हे आता पाण्यात बुचकळा, की लोखंड परत गार, की मग परत लोखंड उचलायचं आणि चुलीत टाकायचं आणि परत एकदा लाल बुंद करायचं. इथे मी सांगताना मुद्दाम सांगतोय की मी अजितदादा पवार नावाचा तवा म्हटलं. जो तवा लोखंडाचा असतो, तो लोखंडाचा तवा हा तांबलेल्या पेटलेल्या रणरणत्या निखाऱ्यामध्ये टाकला जातो, ते लोखंड, आणि एकदा ते तापलं की त्याला आकार द्यायचा असतो किंवा तवा तापला की त्याच्यावर भाकरी थापायची असते. पण पवार साहेब तवा तापवायचे पण त्याच्यावर भाकरीच ठेवायचे नाहीत. चूल पेटवायची, तवा तापवायचा पण त्याच्यावर भाकरी टाकायची नाही, ना पिठलं करायचं, ना काही तेल टाकायचं, ना फोडणी टाकायची, नुसता तवा तापव तापव तापवायचा आणि उचलून पाण्यात बुचकळायचा. हे पवारांचं गेल्या 40-50 वर्षातलं राजकारण राहिलेलं आहे. आणि म्हणून पवार साहेब भाकरी फिरवणार का? साहेबांनी भाकरी फिरवली, साहेबांनी भाकरी परतली. हा जो पोरकटपणा मराठी पत्रकारितेमध्ये गेली 40 वर्ष चालू आहे, त्याचा शेवट या निवडणूक निकालांनी केला. पवारांची सगळी अवकात किती आहे ही या निवडणुकीत मतदाराने दाखवून दिली. पवार मुरब्बी, पवार चाणक्य, पवार तेल लावलेले पहलवान असला जो काय पोरकटपणा सातत्याने चालू होता आणि लोकांना भुलवलं आणि बहकवलं जात होतं, त्याला फुल स्टॉप लावण्याचं काम या निवडणुकीत मतदारांनी केलंय. अर्थात त्यामुळे पवार साहेब थांबतील असं नाही, हा गडी थांबायचा नाही असं त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगितलेलं होतं. आणि आता इतका दारुण पराभव, लज्जास्पद पराभव झाला तरी पवार साहेब म्हणालेत मी थांबणार नाही. खरंय ते थांबणार नाही, कारण लोखंड तापवायचं आणि पाण्यात बुचकळायचं हा खेळ फार सुंदर आहे. लोखंडाला कधी आकार द्यायचा नाही. पवार साहेबांनी अनेक कार्यकर्ते नेते घडवले वगैरे सांगितलं जातं, पण नेमकं काय घडवलं, कधी घडवलं, याचं उत्तर कोणीही देत नाही. आणि म्हणून मित्रांनो, आज मला हा विषय हाताळावा लागला की लोकांसांगे ब्रह्मज्ञान, मग मोदींना धावायचं कसं हे सांगणार आणि अजितदादांना किंवा पत्रकारांना तव्यावर भाकरी फिरवावी लागते नाहीतर ती करपते वगैरे वगैरे पांडित्य सांगायचं. पण आपल्या पक्षामध्ये नवं नेतृत्व आलं पाहिजे. भाकऱ्या भाजून बाहेर काढायच्या असतात तवा तापवतो तेव्हा, नाही तर भाकऱ्या जळून जातात, करपून जातात, त्याची राख होते. नाही, तवा सुद्धा कधी कधी जळून जाण्याची शक्यता असते. हे सुद्धा ज्यांना 50-60 वर्षात ओळखता आलं नाही त्यांचं नाव शरद पवार आहे. आज जी काही निवडणुकीने त्यांची अवस्था केली आहे त्याचं यापेक्षा उत्तम आकलन आणि विश्लेषण होऊ शकत नाही. म्हणून मी मराठी उक्ती जी सांगितली, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, याचा अर्थ असा होतो मित्रांनो की नदीमध्ये जे मोठमोठे दगड असतात पाषाण, ते अंगावरून पाणी गेलं की भिजतात, पण पाणी ओसरलं की कोरडे ठणठणीत असतात. दगड भिजत नाहीत, दगड भिजत नाहीत. तेव्हा ही जी उक्ती आहे त्यापेक्षा शरद पवारांचं पांडित्य थोडं तरी वेगळं आहे का? विचार करा की माणूस 50-60 वर्ष राजकारणाच्या वाहत्या गंगेत आकंठ बुडालेला आहे, पण राजकारण कुठच्या दिशेने जातंय, कसं जातंय आणि त्यामध्ये आपली पोळी कशी भाजून घ्यावी हे सुद्धा ज्यांना कळलं नाही त्यांचं नाव शरद पवार आहे. आणि म्हणून म्हटलं ही भाकरी करपली का,
हे लोकांना सांगत बसायचं, पण आपल्या भाकऱ्या किती करपून गेल्या, जळून राख रांगोळी झाली, तरीही ज्याला तापलेल्या तव्यावरची भाकरी परतावीशी वाटली नाही, फिरवावीशी वाटली नाही, म्हणून पक्ष रसातळाला गेला. जो पक्ष 25 वर्षापूर्वी शरद पवारांनी स्थापन केला, त्या पक्षाचं त्यांनीच कशी राख रांगोळी करून टाकली, ते आपल्याला या विधानसभा निवडणुकीत होताना दिसलं. त्याचं पोस्टमॉर्टेम आवश्यक होतं. मला खात्री आहे मराठीत मी सोडून या प्रकारे शरद पवारांचं वास्तविक पोस्टमॉर्टेम, मीमांसा, विश्लेषण दुसरा कोणी करणार नाही, म्हणून सादर केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.